नमो बुद्धाय. मराठा या वृत्तपत्रातील प्र.के. आत्रे यांचा एक अग्रलेख आज आपण पाहणार आहोत. त्याचे नाव आहे आम्ही महार असतो तर. आम्ही महार असतो तर हा प्रश्न गेल्या कित्येक दिवस आम्ही आमच्या मनाला विचारित आहोत. गेल्या महिन्यात नागपूर येथे आंबेडकरांनी व त्यांच्या 2 लाख महार बांधवांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. पुढल्या महिन्यात मुंबई येथे 2 ते 4 लाख महार बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा देणार आहेत. भगवान बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रचंड लाट या देशातील अस्पृश्य समाजामध्ये उलटलेली आहे. बुद्ध धर्मीय झालेल्या महारांच्या अभिनंदनाच्या 2-3 सभांमध्ये आम्ही हजर होतो. तेथील चैतन्य आणि हर्षाचे वातावरण आम्ही डोळ्यांनी पाहिले. त्याच वेळी आमच्या मनात प्रश्न उद्भवला की आम्ही स्वतः महार असतो तर काय केले असते. भारतातील लक्षावधी लोक बुद्ध धम्माची दीक्षा स्वीकार करीत आहेत. ही काय सामान्य घटना आहे? शतकानुशतकात न घडलेली ही एक महान ऐतिहासिक घटना आहे. पण एवढी क्रांतिकारक घटना होत असताना याची देशात प्रतिक्रिया काय घडत आहे? लक्षावधी अस्पृश्य समाज बुद्ध धम्माची दीक्षा स्वीकार करीत आहे. हे पाहून हिंदू समाजाला काय वाटत आहे? काही नाही, अक्षरशः काहीही नाही. कुणालाही त्याबद्दल काही वाटत नाही. आनंद वाटत नाही की दुःखही वाटत नाही. सावरकरांनी केशरी त्यावर टीका केली असेल तेवढीच. लक्षावधी अस्पृश्य लोक बुद्ध झाले याचा हिंदू समाजाला केवढा धक्का बसायला पाहिजे होता. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत निषेधाच्या व शोकाच्या भरात प्रचंड सभा भरवल्या जायला पाहिजे होत्या. पण असे काहीच घडले नाही. याचा अर्थ हाच आहे की हिंदू धर्मातून कोणी कितीही संख्येने बाहेर पडले तर बाकीच्या हिंदू समाजाला याचे काहीच वाटत नाही. जणू काही तो असेच म्हणत असतो की जा, हवे तितके जा, आमच्या धर्मातून जा. आमच्या धर्माचे आणि समाजाचे तुमच्या जाण्याने काडी इतकेही नुकसान होणार नाही. गेली 5000 वर्षे परधर्मात जाणाऱ्या सहस्त्रावधी हिंदूंच्या बद्दल बाकीच्या हिंदू समाजाची हीच बेफिक्री व बेपर्वाईची वृत्ती आहे. हिंदू धर्मात बाहेरून कोणी येण्याचा मुळी प्रश्नच उत्पन्न होत नाही. जो उठतो तो या धर्मातून बाहेर पडतो. या गोष्टीचा विचार करण्याचा जरुरी आहे. त्यावर उपाय शोधून काढण्याचे आवश्यक आहे असे हिंदू लोकांना व समाजाला मुळीच वाटत नाही. आंबेडकरांनी व त्यांच्या अनुयायांनी दीक्षा घेतली याच्या आम्हाला आश्चर्य आणि वाईट वाटत नाही. उलट आनंद वाटतो. कुणी म्हणेल की तुम्ही हिंदू धर्माचे शत्रू आहात. आंबेडकरांनी व त्यांच्या अनुयायांनी धर्मांतर केले हा शब्द प्रयोग आम्हाला पसंत नाही. त्यांनी धर्म स्वीकार केला असेच आम्ही म्हणू. अस्पृश्य समाज हा हिंदू आहे ही गोष्टच मुळे आम्हाला मान्य नाही. आम्ही त्यांना धर्मापासून नेहमीच दूर ठेवले आहे. म्हणून त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला. ह्याबद्दल हिंदूंना शोक करण्याचा काडी मात्रही अधिकार नाही. बुद्ध धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे अशी मखलाशी आमच्यातले काही दीडशहाणे करतात. तो त्यांचा मत्सर आणि घमेंडखोरपणा आहे. कोणी म्हणतं बौद्ध होऊन त्यांची अस्पृश्यता जाणार नाही. कोणी म्हणतं बौद्ध होऊन त्यांची आर्थिक सुधारणा होणार नाही. असे म्हणणाऱ्याला बौद्ध धम्म स्वीकारणाराची भावना मुळी कळलीच नाही. बौद्ध झाल्याने हिंदू लोक आपल्याला अस्पृश्य समजणार नाही आणि आपली आर्थिक सुधारणा होणार नाही ही गोष्ट काय आंबेडकरांना समजत नव्हती? आंबेडकरांना त्याची बिलकुल पर्वा नाही. उलट झगडून मिळवलेल्या आपल्या राजकीय हक्कावर पाणी सोडायला सुद्धा ते तयार झाले आहेत. त्याचे कारण धर्माला आणि संस्कृतीला हजारो वर्ष सतवलेल्या कोट्यावधी अस्पृश्यांना न्यायावर आणि समतेवर आधारलेला एक महान धर्माची आणि तत्वज्ञानाची व संस्कृतीची दीक्षा देण्याची आंबेडकरांना तळमळ लागली आहे. बौद्ध धर्माच्या दीक्षातील आचाराचे जर समाज काटेकोर पालन करेल तर एका पिढीच्या आत या सर्व समाजाची भौतिक आणि नैतिक सर्वसामान्य हिंदू समाजापेक्षाही उंची वाढल्याशिवाय राहणार नाही. बुद्ध धम्माचा स्वीकार हा अस्पृश्य समाजाचा महान प्रयत्न आहे. त्यांना नावे ठेवण्याचा हिंदूंना अधिकार नाही. आम्ही महार असतो तर आम्ही हेच केले असते. मराठा वृत्तपत्र दिनांक 22 नोव्हेंबर 1956.